जय जिनेंद्र. मी रवींद्र देवमोरे, इचलकरंजी, जैन तीर्थयात्री सेवा ट्रस्टचे चेअरमन आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ह्या जितोच्या संस्थेचा पॅट्रॉन मेंबर आणि कोल्हापूर चॅप्टरचा मी एक संचालक, GATFचा चेअरमन, जॉब, GTR आणि GAP लोन प्रोग्राम ह्या सगळ्यांच्या जितोतल्या प्रोग्रामचं सूत्रसंचालन आणि समाजाला त्याचा लाभ करून देण्यासाठी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता. मी आज एक नवीन योजना आपल्या JTR बांधवांना आणि समस्त समाजाच्या लोकांना एक विशेष योजना जितोची जी आहे ती आपल्याला माहिती देण्यासाठी मी आता इथं आहे. श्रमण आरोग्यम. श्रमण आरोग्यम म्हणजे आपल्या भारतवर्षामध्ये जेवढे पंथ आहेत म्हणजे दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मंदिरमार्गी, मूर्तिपूजक वगैरे अगरवाल जे असतील ते, या सगळ्यांचे जे साधू साध्वी आहेत, जे मुनी महाराज आहेत, जे आचार्य महाराज आहेत, एवढ्या सगळ्या साधू साधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांचं आरोग्य ठीक करण्यासाठी, त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग असेल किंवा त्यांना कोणत्या प्रकारची दुखापत असेल तर त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी जितोनं पुढाकार पहिल्यापासून घेतलेला आहे. आणि तीच योजना म्हणजे श्रमण आरोग्यम. श्रमण म्हणजे आमचे साधू प्रवर, माताजी असतील, महाराज असतील, क्षुल्लक असतील, अहिलक असतील, महाराज साहेब असतील, संघपती असतील, गज्जाधिपती असतील किंवा ब्रह्मचारिणी असतील, ब्रह्मचारी असतील, ह्या सगळ्यांच्यासाठी श्रमण आरोग्यम ही एक सेवा करणारी शाखा आहे आणि ती जितोचं काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे. तर आपण काय करायचं आहे की आता चातुर्मास चालू झालेला आहे, पूर्ण भारतभर चातुर्मास चालू झालेला आहे. तर ज्या ज्या गावामध्ये जे जे साधू चातुर्मासासाठी विराजमान आहेत त्या साधूंच्याकडं हा एक सिंपल फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये त्या साधूंचं नाव, ते कुठल्या आचार्य संघातले आहेत, कुठल्या गच्छातले आहेत, त्यांचं जन्मतारीख काय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कोणतरी एक व्यक्तीचं नाव, त्यामध्ये मोबाईल नंबर, त्यांचं वजन, वय, उंची काय असेल ते, हा एवढा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर इथं खालच्या बाजूला त्यांचं जे काय रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे जे फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही माझ्याकडे पाठवायचा आहे. मी ते ऑनलाईनमध्ये सगळं रजिस्ट्रेशन करून घेणार त्या महाराजांचं. आणि इथं काय भरायचं आहे ते आम्ही भरतो, कारण इथं त्यांचं महाराजांचं कार्ड तयार होणार. म्हणजे श्रमण आरोग्यम ह्या वेबसाईटवर जाऊन आम्ही त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणार आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक कार्ड मिळणार त्या महाराजांच्या नावचं. ते कार्ड त्या महाराजांनी आपल्यासोबत पूर्ण विहारामध्ये ठेवायचं आहे. कारण महाराज लोक तर सगळे भारतभर विहार करत असतात. ह्या वर्षी ह्या चातुर्मास इथं आहे, पुढच्या वर्षी आणि कुठे चातुर्मास असणार, शिखरजीला जातील, गिरनारला जातील किंवा उत्तर भारतात जातील, दक्षिण भारतात जातील, पूर्ण भारतभर त्यांचं विहार चालू असतोय. त्या विहारामध्ये त्यांची कुठलीही शारीरिक व्याधी, आरोग्याचं अनारोग्य, रोगराई झाली, मग डोळ्याचं असेल, कानाचं असेल किंवा दाताचा असेल किंवा पोटाचा विकार असेल, छातीचा विकार असेल, तर ह्या सगळ्या योजनेमध्ये त्यांना जितो मार्फत परिपूर्ण जितो स्वतः पैसे खर्च करून त्यांची आरोग्याची काळजी घेणार आहे. आता ही योजना कशी राबवली जाते तर समजा आता उत्तर भारतात महाराज आहेत किंवा कर्नाटकमध्ये महाराज गेलेले आहेत, तर त्यांचं ज्या वेळेला त्यांची तब्येत बिघडेल किंवा त्यांना कुठला आजार होईल, ते कार्डावरती असलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही फोन करायचा आहे आणि तिथं फोन केल्यानंतर ज्या ठिकाणी महाराज आहेत त्या आजूबाजूला जे दवाखाने असतील त्या दवाखान्याचं नाव सांगितल्यानंतर त्या दवाखान्यात त्यांची ट्रीटमेंट होणार आणि त्याचे पैसे सगळे त्या दवाखान्याचे जितो मार्फत भागवले जाणार. अशी ही योजना आहे. फार सुंदर योजना आहे. आपले साधू भगवंतांचं आरोग्य टिकवणं आणि धर्म प्रभावना करणं हेच आमचं कार्य आहे. साधू आहे तर आमचा धर्म आहे. भगवान महावीरांच्या केवलज्ञानानंतर आपली जी केवलज्ञान रूपी ज्ञान आहे हे सगळं साधू भगवंतच आमच्यापर्यंत घेऊन येतात, आचार्य भगवंतच आणतात. तर त्यांची काळजी करणं आपलं काम आहे. आणखीन एक सूचना, आता दिगंबर साधू इंग्रजी औषध घेत नाहीत किंवा आणि कोणीही साधू इंग्रजी औषध घेत नाहीत. तर जे जे साधूंचे जे जे नियम असतील, ज्यांना इंग्रजी औषध चालत असेल त्यांना इंग्रजी औषध, ज्यांना ॲलोपॅथी चालत असेल, ज्यांना आयुर्वेदिक चालत असेल तर त्यांना शुद्ध आयुर्वेदिक औषध उपचार, ज्यांना होमिओपॅथी चालत असेल होमिओपॅथी,
ज्यांना निसर्गोपचार पाहिजे असेल त्याला निसर्गोपचार, कोणत्याही पॅथीचा ज्या महाराजांना नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना ह्या अजितोमार्फत परिपूर्ण आरोग्याचं सुविधा मिळणार आहे. तर सर्व JTR बंधू किंवा जैन सर्व कार्यकर्त्यांनी हे फक्त काय JTR किंवा जेतोनीच करायला पाहिजे असं काही नाही. कोणत्याही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा फॉर्म माझ्याकडून मागून घ्यायचा आहे, हा फॉर्म भरून माझ्याकडे द्यायचा आहे. मी ऑनलाईनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना कार्ड येईल आणि त्या कार्डचा वापर ज्या वेळेला महाराजांचं आरोग्य बिघडेल त्या वेळेला तुम्ही त्याच्या कार्डाचा वापर करून महाराजांचं आरोग्य ठीक करायचं आहे आणि पुण्य संपादन करून घ्यायचं आहे. हीच ह्या क्षणी आपणास विनंती. आणि ह्या 2027च्या चातुर्मासमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी हे एक चंग बांधायचं आहे की जास्तीत जास्त आपल्या या सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे साधू साध्वी असतील, मग ते दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मंदिरमार्गी कोणते असतील, तर त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेऊन आपण साधू महाराजांच्या सेवेला तत्पर होऊया आणि पुण्य संपादन करून या. एवढंच बोलून मी माझे हे निवेदन संपवतो. जय जिनेंद्र.